समर्थ मित्रांनो, आज मी जात आहे बेळगावात. म्हणजे कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, आंबोली मार्गे बेळगावात जात आहे. तर आज खरेदीसाठी जाऊचा हा बाजारात बेळगावात. तर बघूया तुमका काय काय दाखवू मिळता. जेवढा जेवढा दाखवू मिळता तेवढा तेवढा दाखवेन मी तुमका. तर चला मग निघूया पुढच्या प्रवासात. तर आज आपल्यासोबत हा इनोवा. आज आपल्या बेळगावात इनोवा सोबत प्रवास करूचो हा. बघा तुम्ही, हिच्या सोबत आपल्या बेळगावात जाऊचा आज. तर एक घेऊया आणि आपण निघूया पुढच्या प्रवासात. चला, बाय बाय. तर 15 मिनिटात मी येऊन पोचलोय तुळे बाजारात त्यांच्या घराकडे. त्यांची वाट बघतोय आता कधी बाहेर पडतात ती. तर त्यांना घेतलंय हिसून आणि जातलंय बेळगावात डायरेक्ट. तर बेळगावात जाताना काय शूटिंग करूचे नाही रोडची, कारण आज छोटी गाडी आहे इनोवा. तर बेळगावात गेल्यावर तुमका दाखवतोय काय काय फिराक मिळता, काय काय दाखवू मिळतात. तोपर्यंत बाय बाय. तर मी येऊन पोचले आता कुडाळात. कुडाळात पावशीत त्यांची एक पाहुण्यांकडे गेलेत ती लोक. तर मी हे थांबलंय आणि हे ब्राह्मण देवळाचं मंदिर आहे. आणि हे ना बाजूकच जांभळीचं झाड आहे. तर जांभळा इतकी लागली होती ना, इतकी मरणाची जांभळी धरली आहे, पण ती काढूक गावत नाही. ती काठी आणि काढी होतं पण काय पडत नाही. आणि पडली तरी ना सगळी फुटान जातात खाली पडा. त्यामुळे वर चढल्याशिवाय पर्याय नाही. मी काय आता वर चढत नाही. तुमका म्हटलं दाखवूया ही बघा. भरपूर लागली होती. गाडी मी हे पार्क केलंय. आता ती जाऊन येईपर्यंत मी बघतोय जांभळा खाऊ गावली तर खाऊ, ते खातय थोडी आणि पुढे निघतंय. बरेच प्रयत्न करून शेवटी जांभळा काढलाय मी. थोडी काय होईना पण ही बघा जांभळा माका मिळाली. चांगली आहेत, एक नंबर आहेत. अशी चव आहे ना तुमका सांगू नाही शकत. तुमका कधी खाऊक मिळाली जांभळा ह्या सीझन मध्ये नक्की खावा. आपलं कोकणी रानमेवा. आणि जांभळी बघा किती मोठी आहे ती. बरीचशी जांभळा खाली पडून फुटान गेली, पण थोडी थोडी गावली ना ती मी घेतलंय आणि खातंय. ही बघा एक नंबरच जांभळा. चला तर मग पुढे भेटूया. बाय बाय. जांभळा खाऊन निघालाय मी पुढे. पुढे येऊन हायवेक लागलाय, मुंबई गोवा हायवेक. तर ह्यो रोड हा कुडाळचो, कुडाळच्या जरा पुढचो हायवे हा. मस्त रोड हा. जरा थोडाफार जम्पिंग हा, पण आता सुसाट प्रवास होता, चांगलो प्रवास होता. चल मग तर म्हटलं तुमका आता थोडं रोड दाखवूया म्हणून थोडी शूटिंग केलं आहे. आणि आता झाराप तिट्यावरून लेफ्ट मारून मी आंबोली मार्गे बेळगावात जातलो आहे. तर बेळगावात मसाल्याची खरेदी करूची आहे, तुमका दाखवते. चला तर झाराप तिट्यावरनं लेफ्ट घेऊन डायरेक्ट गेले आंबोली घाटात. आंबोली घाटाची थोडी शूटिंग करूया म्हटलं तुमका दाखवूया म्हणून ही शूटिंग केलं आहे. बघा मित्रांनो, मी बेळगावात येऊन पोचलोय. आता वाजले 1 वाजलो. तर बेळगाव मार्केट यार्डला आम्ही इलो. तर तुमका सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही कधी बेळगावला गेलास ना तर हे मार्केट यार्ड हा होलसेलमध्ये सगळा मिळता. कांदा, बटाटा, तुमका काय हवा आता, तांदूळ, कडधान्य एकदम होलसेल रेटमध्ये. कधी इलास ना तर नक्की भेट द्यावा आणि काही घाऊक असात तर नक्की घेऊन जा. हे बघा मी मार्केट यार्डमध्ये गाडी पार्किंग केलंय आणि आता जातोय पुढे. तर इलास ना तुमका दिसतील हे बघा माझ्या वाटी कांदे बटाट्याची होलसेल दुकानं आहेत. म्हणजे किलो मागे नाही म्हटला तरी ना तुमका 8-10 रुपयांचो 12 रुपयांचो फरक पडता. तर कडधान्याची पण दुकानं बरीच आहेत आणि बरेच प्रकार आहेत. तांदूळात पण प्रकार आहेत, सगळ्या गोष्टीत प्रकार आहेत. तर तुम्ही इलास तर नक्की बेळगावातून खरेदी करून जावा. तुमका दाखवते मी आता पुढे दुकानं कशी कशी आहेत ती. चला तर मग. तर मंडळी ही बघा कांद्याचा गोडाऊन आहे. या गोडाऊन अशी बरीच गोडाऊन आहेत. आणि मार्केट यार्डमध्ये इलास ना तर गाडी लावूचं काही टेन्शन नाही. भरपूर जागा, तुम्ही गाडी कधी पार्किंग करू शकतास. 2 काय 3 गेट आहेत येऊच्या आतमध्ये. बेळगावात कोणाला जरी विचारलास ना मार्केट यार्ड खया तर तुमका सांगतले, किंवा मॅपला टाकलास तर तुमका मॅप दाखवतलो मार्केट यार्ड खया. बघा बघू शकता ही लाईनीत दुकानं आहेत. सगळी कडधान्याची, तांदूळाची, बरेच प्रकार तांदूळामध्ये पण आहेत, डाळीमध्ये पण आहेत. हे बघा मोठे मोठे गाडी लागलेले आहेत, बाहेरसून इल्ले, सांगलीसून, सातारा. तर बघा ह्यो होलसेलवालो कांदे बटाट्यावालो लसूण आणि आला ह्याच्याकडे ह्या सगळा होलसेल भावात मिळता. आल्याचे तर पोतीच्या पोती भरलेले होते मागे, बॉक्स पण भरलेले होते. तर तुमका दाखवते गोडाऊन केवढा मोठा आता बघा. आणि ह्याच्या बाजूक पण आणि तिचा एक गोडाऊन हा.
तर ते का आम्ही रेट वगैरे काढलं तर बऱ्यापैकी स्वस्त होते. तुम्ही इलाज तर येवा नक्की भेट देवा आणि तुमका काय लागत तर घेऊन जावा. तर आम्ही पण मग जरा बघितलं, बरेच प्रकार बघितलं आणि त्यातून निघालो पुढे. तर त्याच्या पुढे गेलो आम्ही तांदूळाच्या दुकानात. ह्यो तांदळाचा ट्रक लागलो होतो बाहेर आणि ते पोतीच्या पोती उतरवत होते. 10-10 चाकी ट्रक येऊन पोती उतरवतात हे आम्ही पहिल्यांदाच बघितलं आहे. भरपूर तांदूळ, प्रत्येक व्हरायटीचो तांदूळ हा, प्रत्येक प्रकारचो तांदूळ हा. तुमका 5 किलोपासून ते 26 किलो 50 किलोपर्यंत पोती मिळतात आहे. तुमका जो लागात तसं तुम्ही घेऊन जाऊ शकतास. तुम्हाला तुमका शूटिंग करून दाखवूया बघा. मंडळीनं त्याच्याच बाजूक पुन्हा एक डाळीवाला होतो. हो त्याच्यापेक्षा मोठा गोडाऊन आणायचा बघा. ह्याच्याकडे भरपूर प्रकारची डाळी आहे. तर मी तुमका डाळीची सॅम्पल पण दाखवतो आहे. त्यांनी टेबलवर लावलेली होती सगळ्या डाळींची सॅम्पल. ही बघा, प्रत्येक प्रकारची डाळी आहेत, गहू पण आहेत आणि प्रत्येक प्रकारची कडधान्य पण आहेत. तर म्हटलं तुमका जरा शूटिंग करून दाखवूया व्यवस्थित. बघा, बऱ्यापैकी केलं आहे शूटिंग आहे. त्याचे डाळी बघून आम्ही गेलो तिसऱ्या दुकानात. तर ह्याचे मी शूटिंग करत होतं. ह्याचे पोत्यातच भरलेले होते डाळी, उकडून त्यांनी ठेवल्या नव्हते बघूसाठी. पण ह्यो जरा चॅप्टर होतो दुकानदार. माका म्हणता शूटिंग करू नको. तर म्हटलं तुझा काय होता शूटिंग केलं आहे म्हणून, तुझे तेवढे म्हटलं जरा खपात म्हटलं सगळं सामान. मग तिने मला शूटिंग करूक दिल्यान, थोडीशी शूटिंग घेतलं आहे. तुमका म्हटलं सगळी डाळी दाखवूया, सगळी कडधान्य दाखवूया आणि म्हटलं निघाया पुढे. तर त्यातून आम्ही मग निघालो पुढे जाऊ. मित्रांनो, मार्केट यार्डमधून मी इलं आता गोवा पार्किंगला. ते बेळगाव दिलं ना की गोवा पार्किंगला गाडी पार्क करायची. सेफ पार्किंग हा, बाकी काही गाडी लावूक मिळत नाही. पण म्हाका जाऊचं तर तुमका बाजार दाखवू बेळगावचो, पण आता जाऊक गावत नाही कशाक. तर गाडी फुल पार्किंग फुल हा पूर्ण, म्हाका गाडी लावूक मिळत नाही. तर आता कोण निघालो तर मी थंय गाडी लावतलंय आणि निघतलंय. तर तुका दाखवतोय पार्किंग काय फुल आता. आणि स्वामी समर्थांचं मठ पण आहे छोटो, तर आपण थंय पण दर्शन करूया. चला तर मग. हे बघा, हे मी गाडी पार्क केलंय. माझ्यासमोर फॉर्च्युनर हा आणि ह्या पार्किंग हा. तो स्वामींचं मठ हा आणि ह्या पार्किंग एकदम फुल हा, त्यामुळे मला जाऊक मिळत नाही पुढे. तर बघतोय गाडी लावक मिळाली तर पुढे जातलंय, तुमका दाखवतोय काय काय बाजारपेठेत मिळतं काय काय. चला तर मग. मित्रांनो, 2 तासानंतर पार्किंग गावली आहे. पार्किंगला गाडी लावलंय. ही बघा होय स्वामी समर्थ मठाच्या बाजू. आणि आता मी जाते बाजारात, तुमका दाखवते काय काय. तर गाडी लावू गावली नाही होती म्हणून थांबलं होतं. चला तर मग पुढे बघूया काय काय बघू मिळतं. तर मित्रांनो, मी इलय बुरुड गल्लीत बेळगावच्या. तुमका हे टोपले वगैरे मिळतले, काठी मिळतले. होलसेलर हा, सगळा होलसेलर हा आणि ह्या रिटेलर पण हा. तुमका टोपले, रवळे किंवा फुलांसाठी ठेवूसाठी बनवलेले असतात ती भांडी, ती सगळी मिळतली. बघा, एकदम गच्च भरलेली आहे बाजारपेठ. तुमका काय हवे असला ना तर बुरुड गल्लीत तुम्ही येऊ शकतास बेळगाव मध्ये. कपड्याची पण दुकानं आहेत, पण हे किरकोळ आहेत, एवढी काय मोठी नाही. मित्रांनो, बुरुड गल्लीतून लेफ्ट घेतलास ना की लेफ्ट राईट दोन्ही बाजू ही गणपती गल्ली आहे. तर काही पण मोठमोठे शॉप आहेत, कपडे आहेत, होलसेल, रिटेल, तोरणांची दुकानं आहेत, लाईट्सची दुकानं आहेत. हे सगळं बघू शकता. ही बघा, ही गणपती गल्ली आहे. पूर्ण लेफ्ट आणि राईटला बुरुड गल्लीतून इलास ना की लेफ्ट राईटला गणपती गल्ली आहे. ही पण होलसेलर दुकान आहोत आणि पूर्ण गजबजलेलो एरिया. ही बघा, कधी इलास तर नक्की शॉपिंग करा. सगळा सामान स्वस्त दरात मिळतं, एकदम स्वस्त दरात. गणपती गल्लीतून लेफ्ट घेतलास ना की तुमका ही पुन्हा एक गल्ली लागतं. हे सगळे ड्राय फ्रुट्स, फळांची दुकानं, त्यानंतर किराणा माल तुमका होलसेल दरात मिळतला. भाजी एकदम फ्रेश हा, बघू शकतास तुम्ही. फटाक्याचे होलसेल दुकानं आहेत. फटाके पण तुमका येऊचे असले ना गणपती गल्लीत यावा बेळगाव मध्ये, तुमका होलसेल रेट मध्ये मिळतले. भुशारी दुकानं पण आहेत, तुमका कडधान्य पण मिळतली. पण मार्केट यार्डच्या मनान हे तुमका महाग मिळतला. मार्केट यार्ड मध्ये गेलास तर मगाशी दाखवलंय ना ते स्वस्त मिळतला कडधान्य. तर बघा, लिंबा वगैरे पण होलसेल दरात मिळतात.
बघू शकतास. या बेळगाव मार्केट, भाजी मार्केट बेळगावचा. तर मित्रांनो, मी इलय माठाच्या दुकानात. आपला थंड पाणी होतं ना मडक्यांच्या, त्या दुकानात इलय. होलसेलर होते काका. बघा, बघू शकतास. कलर मध्ये बघा, माठ आहेत 200 पासून 150 पासून ते 800, 1000, 1200 पर्यंत माठ आहेत. 5 लिटर, 10 लिटर, 15 लिटर मध्ये. गणपती गल्लीतच आहेत. कधी इलाज तर येवा आणि नक्की घेऊन जावा बेळगाव मध्ये. मित्रांनो, गणपती गल्लीतच पुढे ना, ही पूर्ण गणपती गल्ली जा. लसूण, आला, कोथिंबीर, कांदे, बटाटे, नारळ आणि भाजी तुमका होलसेल रेट मध्ये मिळतली. एकदम फ्रेश आहे, एकदम फ्रेश. बघा, तुमका पूर्णात पूर्ण दाखवूचो मी प्रयत्न करतोय व्हिडिओ, जेवढा शक्य होता तेवढा. ही पूर्ण आतमध्ये गल्ली 7-8 गल्ली होते. सगळे गणपती गल्ली म्हणूनच फेमस हा बेळगाव मध्ये. तुम्ही कधी इलास ना तर नक्की भेट द्यावा आणि नक्की ही खरेदी करून जावा. बघा, तुमका सगळा स्वस्त मिळतला. तर मी आता पुढे तुमका जातोय आणि पुढे काय काय आता दाखवतोय. चला तर मग मित्रांनो, थैना मी लेफ्ट घेतलाय आणि इले तुमका मेन दाखवूचा होता ना त्या मसाला मार्केटमध्ये. मिरचीचा, मसाल्यांचे सगळे प्रकारे असतात तुमका मिळतले स्वस्तात स्वस्त. मसाला तुमका कुटूचो असत ना, हे तुम्ही सगळा स्वस्त घेऊ शकतास. एक नंबर मार्केट आहे, एक नंबर. बघू शकतास तुम्ही, सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत. धने, जिरा, मिरची आणि मसाल्याक जा जा काय लागता ना तर सगळा माका ठसको लागता. म्हणजे भयंकर मसाल्याचा वास येता माझ्या नाकात जाता. आणि मोठमोठी दुकानं आहेत. बघा, या गल्लीचं मला नाव माहित नाही, पण पुढे जाऊन तुमका मी दाखवतोय काय नाव आता सांगते तुमका. सगळी ही लाईनच मसाल्याची हा, मिरचीची हा. होलसेल मध्ये तुमका सगळा मिळतला. बघू शकतास, मिरचीची मोठमोठी दुकानं आहेत. तर मित्रांनो, त्या दादांना विचारलं तर ते बोलतात की या गल्लीचं नाव कांदा मार्केट आहे. कांदा मार्केट. तर कांदा मार्केट मध्ये तुम्ही इलास ना बेळगाव तर कांदा मार्केट मध्ये येवा. मिरची, मिरचीचे पदार्थ, मिरची मसाल्याचे जे पदार्थ लागतात ते सगळे तुमका मिळतले होलसेल रेट मध्ये, अगदी एकदम स्वस्त. बघा, ही मिरची बेडगी मिरची, संकेश्वरी मिरची, सगळे मिरचीचे प्रकार. नाही मित्रांनो, सगळी लोक खोकतात, मी पण खोकतय. कारण हे दुष्काळच एवढं आणा मिरचीचो तुमका सांगू नाही शकत. बघा मिरची काय क्वांटिटी मध्ये आहे. मोठा मोठा मार्केट आहे बेळगाव मध्ये. तुमका मसालो कुठूचो असतात ना तर बिनधास्त बेळगाव मध्ये यावा. कांदा मार्केट मध्ये तुमका सगळा मिळान जातला, एका जागेवर मिळान जातला. मित्रांनो, तुमका जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ. व्हिडिओ माझा आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका प्लीज. तुमचा प्रेम माका महत्वाचा, तुमचा सपोर्ट माका महत्वाचा. मग आता इथून जाते पुढे मी. ती लोक म्हापसेकर फॅमिली इली आहेत, ती लोक आते वगैरे सगळं शॉपिंग करतात, सामान घेतात. तर मी म्हटलं तुमका जरा मार्केट दाखवतोय. पुन्हा मी भाजी गल्ली दिलंय मागच्या मार्केटमध्ये, म्हणजे तुमका भाजी वगैरे दाखवले त्या गल्ली दिलंय कांदा मार्केट मधून. म्हणजे मसाल्याचे जे पदार्थ मिळतात थैसून. आणि इथून बघूया पुढे काय काय दाखवू तुमका मिळतं दाखवतोय. चला तर मग, बाय बाय. मित्रांनो, बघू शकतास तुम्ही मसाल्याचे पदार्थ. एका दुकानात किती पदार्थ होते. सुक्या खोबऱ्यापासून सगळा हा जा आपल्याकडे मिळता ना, आता सगळा हा होलसेल रेट मध्ये मिळता. एक नंबर मिळता. बघा, तुमका मुद्दाम दाखवूसाठी मी व्हिडिओ केलाय पुन्हा. आता मसाल्या काय काय पदार्थ लागतात माका माहित नाहीत, पण तुमका हे बघून कळतले काय काय पदार्थ आहेत ते. एकदम कमी भावात मिळतात, होलसेल रेट मध्ये मिळतात. कांदा गल्ली म्हणून नाव आहे त्या गल्लीचा. तर तुम्ही येवा आणि घेऊन जावा. आणि मी आता जाते माझ्या गाडीकडे, पार्किंग केलेली आहे.
या गर्दीतनं वाट काढीत काढीत पुढे जात आहे आणि पुढचा प्रवास तुमका दाखवतोय. चला तर मग बाय बाय. मित्रांनो, मी नाश्त्यासाठी बघते दुकान आहे, कारण दुपारी जेवण नाही मिळाला. कारण गाडी पार्किंगचा मेन विषय होतो आणि गाडी पार्किंगचा करूसाठी मी ते थांबले होते पार्किंगला, पण दुपारी खाऊ काही मिळाला नाही, जेवण मिळाला नाही. तर म्हटलं आता नाश्ता करूया. तर नाश्ता करू गेलाय, नाश्ता करतोय आणि पुढे जातोय. तर मित्रांनो, हॉटेलमध्ये इलाय श्रीनाथ हॉटेल म्हणून ना, शुद्ध शाकाहारी. तर इलाय बसलंय आणि आता ऑर्डर करतोय, थोडा नाश्ता करतोय. भूक खूप लागली आहे आणि मग तुमचा पुढचा प्रवास दाखवतोय काय काय वेगळं जाऊचं आता. चला तर मग बाय बाय. नो फायनली फ्राईड राईस इलो माझं, मस्त राईस हा. मी हे मागे एकदा फ्राईड राईस घेतलं होतं म्हणून पुन्हा ह्याच हॉटेलला दिलंय. प्युअर व्हेज हा, बघू शकता. आणि मी आता खातोय, मला लई भूक लागली या. तर भेटूया पुढे, चला बाय बाय. फायनली नाश्ता करून मी इलोय गाडीकडे. गाडी गोवा पार्किंगला लावलेली आहे. गोवा पार्किंगला तुम्ही गाडी लावलात ना बेळगाव मध्ये, तुमका मोबाईलची काही जरी वस्तू हवी असतात तर तुम्ही हे बापट गल्ली देऊ शकता. बापट गल्ली ही मोबाईलची दुकानं आहेत आणि मी ज्याच्याकडे सामान घेते ना मोबाईलचा, तो आपलो भाऊ हा, जो राजस्थानी हा. तर त्याच्या दुकानात येवा आणि तुम्ही काही घेऊ शकता. तुमका दुकानात तो बाहेरला दाखवते लुक, बघा या दुकानात तुम्ही हयसून येऊन काही घेऊन जाऊ शकतात एकदम चांगल्या रेटमध्ये. मित्रांनो, मी या भावाकडे माहीत घेतलंय कारण आवाज खूपच फाटत होतो ना आणि माझा आवाज पण तुमका ऐका घेत नव्हतो, म्हणून हे बापट गल्लीत येऊन आपल्या मित्राकडे माहीत घेतलंय. काही मित्रांनी चाय पण मागवल्या. मी काय चाय पित नाही, पण आता त्याच्या प्रेमापोटी मका चाय पिऊ बघूया. तर चाय पितोय आणि तुमका पुढचं दाखवतोय मग. चला तर बाय. मित्रांनो, तर मी तो मायक्रोफोन घेतलाय, कॉलर माईक. तर म्हटलं तुमका दाखवूया. कॉलर माईक घेतलाय, जोडलंय आणि त्याच्यावरच बोलतोय. तर मग सांगा आवाज कसो येता ह्याच्यात आणि माझ्या पहिल्या व्हिडिओत. जर बदललो असत आवाज तरी कमेंट करून सांगा आणि खराब येत असत तरी कमेंट करून सांगा. तर मग ती लोक अजून शॉपिंग करतात. मी गाडीत येऊन बसलोय. आता म्हटलं निघायचा, वाजले 6:15 6:30 वाजले. आता आम्ही निघतलो इथून. रात्री जाताना वाटेत जेवतलो. जेवणाचं हॉटेल पण तुमका दाखवतलंय. जत्रा म्हणून हॉटेल आहे, एकदम फेमस हॉटेल आहे बेळगावातला. तुमका दाखवतोय कसा आतमधला बघा आणि कधी इलाज तर बेळगावात त्या हॉटेलमध्ये जेवून जावा. तर मग चला, मी निघतोय हैसून. आता बघूया कधी ती लोक येतात, त्यानुसार निघतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तर मित्रांनो, मी पोचलोय आता येऊन फायनली जत्रा हॉटेलला. बेळगाव वरून 10 मिनिटावर आता जत्रा हॉटेल म्हणजे आतमध्ये हा लॉन वगैरे हा, मस्त बसाक व्यवस्था पण चांगली आहे. तुमका सगळा आतमध्ये दाखवतोय त्यांचं इंटिरियर वगैरे जेवण. तर मी गाडी पार्किंग केलंय मागे आणि इलय गेटवर जत्राच्या. चला तर मग आतमध्ये जाऊया. नमस्कार मित्रांनो, तर मी इलय आता हॉटेलला. बेळगावमधून 10 मिनिटावर आता जत्रा म्हणून. तर ही तिची एंट्री आहे, ह्यातून आपण आत येतो. आणि हॉटेल इतक्या भारी आहे ना, तुम्ही बघू शकता. तो त्यांचं मेन गेट हा. कुत्रो पण आहे त्यांच्याकडे, तुम्ही इला असं कुत्र्यासोबत खेळू शकतास. आणि ह्यातून मेन एंट्री आहे खाली. आतमध्ये लाईट जरा कमी आहेत, पण मस्त की बसा शांतता फॅमिलीसाठी वगैरे. बघा तुम्ही. आणि स्क्रीन वगैरे ठेवलेली आहे त्यांनी टीव्हीवर. IPL तुम्ही बघू शकता जेवता जेवता. हॉटेल एकदम स्वच्छ हा. बघा अशी डायनिंग हा. इसका जरा लाईट कमी आहे त्यामुळे जरा कमी दिसतला. डायनिंग आहे, टेबल आहेत सगळे. इलय इलय माझी माणसं थंय बसली आहेत जेव, आपसेकर फॅमिली. तर दाखवते तुमका पुढे. मित्रांनो बघा, डायनिंग बघा काय मस्त हा सजवलेला एकदम. कधी इलास ना बेळगावात तर नक्की भेट देऊन जावा. हॉटेल जत्रा. स्पेस इतको आणा, दोन्ही तिन्ही चारही साईड डायनिंग टेबल केलेले आहेत आणि इंटिरियर एकदम भारी आहे. जत्राच्या मालकावांका विचारलंय मी, बाबा शूटिंग करू काय, तर बोलले ठीक आहे कर, बिंदास कर. त्यांनी पण आपलं चॅनल सबस्क्राईब केल्याने त्यांना पण आवडला. तर तुमचं पण मागा प्रेम देवा, सपोर्ट करा आणि माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर मग पुढे काय जेवते तुमका दाखवते. तर वाट बघून माझी डिश इली
म्हाका काही जास्त खावचा नाही होता, तर त्यांना मी विचारलं तुमच्याकडे काय म्हटलं स्पेशल आहे, तर ते बोलले की चिकन बंजारा घ्यावा आमचा नवीन डिश आहे तंदूरमध्ये, ट्राय तर करा. तर म्हटलं ठीक आहे देवा. तर मी घेतलं आहे, माझी डिश इली आहे, 8 पीस आहेत. तर ठीक आहे, मी खात आहे आता आणि तुमका सांगतंय कशी चव आहे ती. भेटूया पुढे. बाय बाय. फायनली आम्ही जेवलो, मस्त होता जेवण आणि आता निघतो. आता वाजलेत 10. तर माका जाऊक नाही म्हटलं तरी 2 वाजतील रात्री. तर म्हटलं रात्री काय व्हिडिओ करीत नाहीत, तुमका आत्ताच बाय बाय करतोय. तर गाडी बाहेर काढलंय, ती आते वगैरे इली नाहीत, इली काय बसतली गाडीत, मग निघतलो. आणि आज 7 वाजता मी निघाले घराकडे आणि पोचतले 2 वाजता. तर असा माझा आजचा शेड्यूल होता. तुमका बेळगावचा सगळा दाखवचा प्रयत्न केलाय, बाजार, मार्केट यार्ड आणि जा काय असतात ता. तर माझा व्हिडिओ बघा, पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करू नक्की विसरू नका. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.